मार्मिक जे वक्तव्य आहे ते व्यक्त करायचं आहे या ठिकाणी। आज या ठिकाणी आई गावदेवी मकर संक्रांत चषक भंडारली गाव या ग्रामस्थांच्या वतीनं सालाबादप्रमाणे यावर्षी देखील क्रिकेट खेळण्याची संधी सर्व मुलांना मिळाली। हा क्रिकेट सामना खेळवण्याचा एक फायदा आहे की आपण एकमेकाचा असलेला वाद किंवा एकमेकाची असलेली नाराजी ह्या खेळाच्या माध्यमातून आपण एकत्र येतो आणि एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून खेळतोय। या ठिकाणी त्यामुळे आपलं प्रेम वाढतोय, एकमेकाचे संबंध चांगले होतात आणि क्रिकेट खेळ हा एक 50 वर्षे झाली असतील, ज्याला 60 वर्षे झाली असतील त्याला देखील खेळण्यासाठी या ठिकाणी संधी मिळतोय आणि हा देखील एक चांगली सोय आहे की प्रत्येकाला खेळण्याचं मैदान इथं मिळतोय, प्रत्येकाची इच्छा पूर्ण होते। क्रिकेट खेळ म्हटलं की एक शरीराचा व्यायाम आहे, एक मनोरंजनाचं साधन आहे आणि हजारोमधनं किंवा लाखोमधनं 2-3 हिरे त्या ठिकाणी निर्माण होतात। तर खरोखरच ज्यांची बॅटिंग आहे आज खरोखरच कौतुक करण्याची गोष्ट आहे। तो मधुकरच्या मुलाचं नाव काय? मनीष पाटील। खरोखर एक कौतुक करण्यासाठी त्यांनी बॅटिंग आज केली, भरपूर जणांनी केली। विक्रम पाटील असतील, बाकी राकेश वगैरे भरपूर मुलांनी चांगली बॅटिंग केली। तर खरोखर ज्यांच्याकडे ही कला आहे त्यांनी प्रॅक्टिस करून पुढे जाण्याचा एक त्यांनी मेहनत केली पाहिजे आणि आपल्या गावाचा, आईवडिलांचा, जिल्ह्याचा, देशाचं नाव रोशन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आम्ही बक्षीस का लावतो तर त्याचा मनोबल वाढण्यासाठी आम्ही बक्षीस लावतो की हा मुलगा पुढे त्यांनी आणखी प्रॅक्टिस केली पाहिजे, आणखी त्याला असं हवं वाटलं पाहिजे की खरोखरच मी खेळल्यानंतर सर्वांना एक आनंद निर्माण होतो। त्यामुळे प्रत्येकाने या संधीचा, प्रत्येक मुलाने या संधीचा फायदा घेतला पाहिजे। आपण जर या टीममध्ये सामील होत असेल आणि लास्टपर्यंत इथे थांबत नसेल तर त्याचा काय फायदा आहे? आता या ठिकाणी काही 1-2 मला वाटतं संघ खेळले आणि काही मुलं गायब झाली। आयोजक काय करतो, कशासाठी करतोय? फायदा आहे का त्यांचा? काय? काहीच नाही। एक तुम्ही घडावे म्हणून हा एक प्रयत्न आहे। तर या संधीचा फायदा तुम्ही नक्की घ्या आणि जे आयोजक नेहमी हा कार्यक्रम साजरा करतात त्याला तुम्ही सहकार्य करा, एवढी तुमच्याकडे अपेक्षा। जय हिंद। खरोखरच थोडक्यात परंतु अगदी आपल्या मार्मिक शब्दात या ठिकाणी मनोगत व्यक्त करताना आपण पाहिलं कैलासजी पाटील यांना। बंधूंनो, लगेचच आपण बोलणार आहोत। या ठिकाणी काही सन्मान या ठिकाणी बाकी आहेत। मी प्रमोद पाटील यांना विनंती करतो आपले शुभ हस्ते या ठिकाणी। तर बघा, या स्पर्धेसाठी संपूर्ण थंड्याची सोय केली होती ती समीर एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर फकरू शेठ या ठिकाणी उपस्थित आहे। तर विनंती असेल आपण पुढे यावं दादा। खरोखरच खूप पुण्याचं काम आपण या ठिकाणी केलं, कारण नेहमीच म्हटलं जातं ताणाल्याचे ताण भागवण्याला जास्त पुण्य असतं आणि तेच काम या ठिकाणी फकरू शेठ यांच्या माध्यमातून आपण पाहिलं। संपूर्ण दिवसभर थंड्याची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून, त्यांचा या ठिकाणी शाल, या स्पर्धेची आठवण, एक मोमेंटो आणि पुष्पगुच्छ ठेवून या ठिकाणी प्रमोद पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय। धन्यवाद दादा, असेच सहकार्य आपल्याला प्रत्येक वर्षी मिळावे ही अपेक्षा बाळगतो। तसेच या ठिकाणी किरण पाटील आपण पुढे यायचं या ठिकाणी। किरण पाटील समाजसेवक भंडारली गाव आपण पुढे यायचं। आपला सन्मान आयोजकांच्या माध्यमातून या ठिकाणी केला जातो, त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा। किरण या आपण या, सन्मान आहे, सन्मानाचा स्वीकार करायचा आहे, या। तर बघा, या ठिकाणी खरोखरच या ठिकाणी आम्हाला प्रथम क्रमांकाची ट्रॉफी यांच्या माध्यमातून उपलब्ध झालं आहे। कैलासवासी कमलाकर बागरू पाटील यांच्या स्मरणार्थ आम्हाला ही ब्युटिफुल ट्रॉफी या ठिकाणी प्राप्त झाली आणि या ट्रॉफीचं सौजन्य होतं आहे प्रतीक कमलाकर पाटील यांचं। आणि प्रतीक पाटील यांना विनंती असेल आपण पुढे यावं। आपला शुभ सन्मान या BPLच्या माध्यमातून केला जातोय, त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा या ठिकाणी।
प्रतीक पाटील असेच सहकारी असू दे BPL स्पर्धेसाठी. धन्यवाद दादा. तर खरोखरच या ठिकाणी आज दिवसभर सुंदर असं लाईव्ह प्रक्षेपण बंधून आपण पाहिलं. NTC स्पोर्टच्या माध्यमातून हे थेट प्रक्षेपण होतं आणि या चॅनलचे अपडेटर दर्शन म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत. विनंती असेल दर्शन म्हात्रे आपण पुढे याचा आपला या ठिकाणी सन्मान केला जातोय, त्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. तसेच दोन आपण कॅमेरामॅन या ठिकाणी पाहिलं ते म्हणजे अक्षय आणि देवेश. आपल्याला सुद्धा विनंती आहे आपण दोघं एकत्रित सन्मान तिघांचा करायचा आहे. या ठिकाणी अक्षय देवेश या आपण पण दोन कॅमेरामॅन आपण पाहिलं. सुंदर प्रक्षेपण ज्यांच्या माध्यमातून आज दिवसभर थोडासा बंधूंनो मी दिलगिरी व्यक्त करतो की लाईटचा इश्यू होता, त्यामुळे आम्हाला तुमच्यापर्यंत हे प्रक्षेपण पोचवता आलं नाही. तरी पण जितकं होईल झालं तितकं प्रक्षेपण मात्र तुमच्यापर्यंत या ठिकाणी पोचवलं गेलं. चला अक्षय आणि देवेश आपण सुद्धा दोघं जण एकत्रित आपला सन्मान केला जातोय. कॅमेरामॅन ब्युटिफुल वर्क बंधून आपण पाहिलं NTCच्या माध्यमातून. चला देवेश आपण पुढे या. आपला सन्मान या ठिकाणी केला जातोय. तर या संपूर्ण स्पर्धेसाठी प्रत्येक सामन्यात आम्ही जी मालिका ट्रॉफी जी दिली गेली या स्पर्धेसाठी मालिकावरची जी ट्रॉफी आम्हाला प्राप्त झाली या ठिकाणी जी आम्हाला उपलब्ध झाली ती कृष्णा वामन पाटील यांच्या माध्यमातून झाली. मी रोशन पाटील यांना विनंती करतो आपण पुढे यायचा आहे. आपला सन्मान या ठिकाणी केला जातो. कृष्णा पाटील यांचे सुपुत्र बघा, हँडसम पर्सनॅलिटी, अगदी हसता चेहरा आपण पाहतो या ठिकाणी. तसेच या ठिकाणी स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य आम्हाला लाभलं भंडारली गावचे समाजसेवक गोकुळ पाटील. आपल्याला विनंती असेल आपण पुढे यायचं आहे. BPLच्या माध्यमातून आपला सन्मान केला जातोय. गोकुळ पाटील आपण या पुढे. चेहऱ्यावर जरा निराशा आहे. दिवसभर उन्हात सामना केला बघा गोकुळ पाटील. बिंदास पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातो या ठिकाणी गोकुळ पाटील यांचा. चला किशोर पाटील आपण या आपला सन्मान केला जातो या ठिकाणी. लगेच यायचं आहे आणि किशोरच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी टी-शर्ट प्राप्त झाले. मोठं योगदान होतं या स्पर्धेसाठी. किशोर पाटील यांचा सन्मान केला जातोय प्रमोदच्या शुभ हस्ते. तसेच आम्हाला स्पॉन्सरचे दुसरे टी-शर्टचे स्पॉन्सर होते ज्ञानेश्वर पाटील. ज्ञानेश्वर पाटील आपण आपला सन्मान केला जातो, त्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. नेहमीच मोलाचं सहकार्य असतं भंडारली गावासाठी ज्ञानेश्वर पाटील यांचं आणि त्या मान्यवराचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. मनीषला 500 रुपये आणि
आपले अक्षय 11 संघाला 500 रुपये ना. तर या ठिकाणी 500 रुपयाचं रोख पारितोषिक अक्षय 11 संघाला या ठिकाणी रायबर ग्रुप तर्फे आहे. अक्षय पाटील या संघाचा कर्णधार विनंती असेल की आपलं सांघिक 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी घेऊन जायचं आहे. प्रमोद घ्या. संपूर्ण संघासाठी आजच्या दिवसामध्ये खूप चांगली कामगिरी राहिली आणि तसेच दुसरा तसेच रायबर ग्रुप करून अजून एक पारितोषिक आहे. बंधूंनो, ज्या खेळाडूने आजच्या संपूर्ण दिवसामध्ये अगदी या प्रेक्षकांची BPLच्या माध्यमातून मने जिंकली, मनीष पाटील यांना 500 रुपयाचं पारितोषिक रायबर ग्रुप करून आहे. मनीष यायचा आपण आणि या 500 रुपयाचा पारितोषिकाचा स्वीकार करायचा आहे. वेल प्लेड मनीष. मला वाटतं जरा जोरदार टाळ्या वाजवा. भंडारली गावचं पुढचं भविष्य आहे क्रिकेटच्या स्वरूपात. चला मान्यवर, आपण खाली चला, तिथंच आपण स्वागत सन्मान बक्षीस वितरण सोहळा लगेचच आपण पार पाडू. तसेच या ठिकाणी किरण पाटील कडून सुद्धा मनीषसाठी अजून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. या ठिकाणी किरण पाटील याच्याकडून मनीषसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. टोटल कॅश प्राइज 1000 रुपये. वेल प्लेड मनीष. मी मागाशीच म्हटलं की क्रिकेटच्या रूपात भंडारली गावचं एक मोठं भविष्य आहे. आजच्या दिवसामध्ये काय खेळ केला मनीषनं. तर खरोखरच आपण या ठिकाणी मालिका वीरसाठी ज्यांनी आम्हाला एक ब्युटिफुल वॉच दिला आहे ते म्हणजे गौतम धर्मा पाटील यांच्या माध्यमातून नरेंद्र पाटील त्यांचे सुपुत्र यांना विनंती असेल. नरेंद्र, आपण पुढे या ठिकाणी. खरंच एक मला वाटतं सहाव्या सामन्याची मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची होती विकीची, ती आम्ही देतो या ठिकाणी. तर बंधूंनो, लगेचच आपण या ठिकाणी बक्षीस वितरण सोहळ्याला या BPLच्या सुरुवात करणार आहोत. 2 संघामध्ये फायनलचा सामना झाला, तो म्हणजे अक्षय 11 विपक्ष विकी 11 2 संघामध्ये. आणि खरोखरच शेवटच्या क्षणाला मात्र या ठिकाणी विकी 11 संघाने हा सामना जिंकला. अक्षय 11 संघाला मात्र द्वितीय क्रमांकावर या ठिकाणी समाधान मानावं लागलं. आणि या फायनलच्या सामन्याचा देणार आहोत मी या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच जीवन पाटील. या सामन्याचा फायनलच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाचा खेळाडू जीवन यायचा आपण. आणि मी मला वाटतं या ठिकाणी पोलीस पाटील आत्माराम पाटील यांना विनंती करतो या फायनलच्या सामन्याची मॅन ऑफ द मॅचची पारितोषिक देऊन या ठिकाणी जीवन पाटील याचा सन्मान करा. वेल प्लेड जीवन. काय खेळ केला आजच्या दिवसामध्ये, सुरेख खेळ. फायनलमध्ये सुद्धा तेच सातत्य आपण पाहिलं. आणि लगेचच आपण जाणार आहोत या BPL स्पर्धेच्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बंधूंनो, मी आमच्या मान्यवर भगवानदादा पाटील यांना विनंती करतो आपण पुढे यायचं आहे आणि आपल्या शुभ हस्ते आपण देणार आहोत या BPL स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. तर खरोखरच या स्पर्धेत BPL स्पर्धेत अगदी नेहमी आपण म्हणत असतो की जसा फलंदाजाचा रोल असतो, गोलंदाजाचा रोल असतो, परंतु क्षेत्ररक्षण डिपार्टमेंटसुद्धा अधिक चांगलं असावं लागतं. आणि आजच्या दिवसामध्ये मात्र सुरेख क्षेत्ररक्षण झालं. तर खरोखरच बंधूंनो, मी भरपूर वर्ष क्रिकेट पाहिला आणि आज या BPLच्या माध्यमातून एक झेल पाहिला. अगदी गोलंदाजी केल्यानंतर जमिनी लगत झेल घेत असताना आम्ही ज्याला पाहिलं आणि तो ठरतोय या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ओम पाटील, पिंगपॉंग संघाचा ओम पाटील.
काय झेल घेतला, अगदी जमिनी लगत एका हाताने झेलतोय. भगवानदादा पाटील यांना विनंती करतो या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाची ट्रॉफी देऊन या ठिकाणी सन्मानित करायचा ओम पाटील यांचा. सुरेख क्षेत्ररक्षण आपण पाहिलं ओमचा. चलाकी असावी लागते, परंतु धावा वाचवणं हे सुद्धा तितकंच जिगरीचं असतं. लगेचच आपण जाणार आहोत या स्पर्धेतील बेस्ट बॉलर. बंधूंनो, मी नेहमीच म्हणत असतो समालोचन करताना मारणारा मारत असतो, परंतु त्याला अडवणारा हा गोलंदाज असतो. आणि आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलंय अगदी सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं. आजच्या दिवसामध्ये खरोखरच अगदी आपली फायनलपर्यंत सुद्धा सुरेख गोलंदाजी आपण पाहिली. आणि या BPL स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज ठरतोय सुमित पाटील. वेल प्लेड सुमित. बंडू पाटील यांना विनंती करतो, आताच 40+ सामना खेळलात, उत्कृष्ट गोलंदाजी केली बंडू पाटील यांनी. आमचे खरोखरच कौतुक करावं तेवढं थोडंच बंधूंनो. 40+ काय आमचं वय, बंडू दादा आपलं वय 50+ झालं तरी सुद्धा अजून गोलंदाजीची चुणूक तीच. बघा, ब्युटिफुल शूज आणि एक ब्युटिफुल ट्रॉफी असे पारितोषिकाचं स्वरूप या BPL स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज सुमित पाटील. वेल प्लेड सुमित. जरा टाळ्या वाजवा बंधूंनो, खूप चांगली गोलंदाजी आपण पाहिली सुमितचे. खरोखरच प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी या ठिकाणी 40+चा एक सामना खेळवला गेला आणि त्याच पारितोषिकाकडे आपण जाणार आहोत. बंधूंना जर फलंदाजाचं पारितोषिक दिलं तर मग मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक खुल्लं होतं, म्हणून आम्ही पारितोषिक ते लेट देणार आहोत. देऊ या 40+चा सामना या ठिकाणी खरोखरच उत्कृष्ट असा रंगला बंधूंनो. आणि या भंडारली ग्रामस्थांचं आणि गावदेवी क्रिकेट संघ भंडारली यांचं मी शतशः अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो की मी मोकाशी पाड्याचा असून मला या 40+च्या सामन्यात खेळण्याची संधी दिली, त्याबद्दल जरा भंडारलीवाल्यांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मला हाऊस होती दादा, मला खेळायचा, या इराद्याने मी उतरलो. सामनासुद्धा आमच्या संघाने जिंकला, आमच्यासाठी जरा चांगली गोष्ट झाली या ठिकाणी. आणि लगेचच देणार आहोत आपण या ठिकाणी चला 40+चा विजेता संघाचा संघनायकाला विनंती असेल आपण पुढे यायचं. नामदेव पाटीलचं सर्व सहकारी दोन खेळाडू स्वतः होता माणिकपाड्यातील असले तर या दादा खूप चांगली फलंदाजी केली. माणिकपाड्यातील 2 खेळाडू होते, गजानन वाघे आणि त्याचे बंधू असे 2 खेळाडू होते. खरोखरच खूप चांगली सुरुवात करून दिली होती बंडू पाटील आणि सहकार्य नामदेव पाटील या संपूर्ण संघ. तर खरोखरच ही ट्रॉफी आम्हाला उपलब्ध झाली होती कैलासवासी मोतीराम अर्जुन पाटील यांच्या स्मरणार्थ. सोमनाथ मोतीराम पाटील यांच्याकडून एक ब्युटिफुल ट्रॉफी आम्हाला 40+साठी उपलब्ध. तर बंधूंनो, खरोखरच खूप चांगला खेळ राहिला. धावा चेस करायच्या होत्या, त्या धावा या संघाने चेस करून मात्र या ट्रॉफीवर नाव कोरलं या 40+ संघाने. बघा, बंडू पाटील स्वतः कर्णधार, अगदी हसरा चेहरा आपण पाहतो. जय, वेल प्लेड, वेल प्लेड. अभिमान वाटतो, मी सुद्धा या संघात होतो आणि आमचा संघ जिंकला या ठिकाणी. आणि लगेचच जाणार आहोत आपण या BPL स्पर्धेचा चॅम्पियन संघ. अक्षय पाटील थोडा नाराज झाला असेल, चॅम्पियनापासून एक पाऊल दूर राहावं लागलं. आणि या BPL स्पर्धेतील चॅम्पियन संघ आहे तो विकी 11 संघ. संपूर्ण संघ या ठिकाणी यायचा आहे. आमच्या मान्यवरांना विनंती करतो, मान्यवर या पुढे आपण
तर बघा BPL स्पर्धेतील आपण हा चॅम्पियन संघ या ठिकाणी पाहतो. खूप चांगली कामगिरी राहिली या संघाची. विकी 11 संघाचा वेल प्लेड बॉईज. कारण प्रत्येक वर्षी आम्हाला नवीन चॅम्पियन मिळतो. गेल्या वर्षाचा चॅम्पियन मात्र नेस्ताभूत झाला आणि यावर्षी आम्हाला नवीन चॅम्पियन संघ मिळाला विकी 11 संघ. आणि आता जाणार आहोत या स्पर्धेतील अनरेग्युलर संघातील मला वाटतं हे प्राइज असेल मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक आहे या ठिकाणी. अनरेग्युलर साठी या ठिकाणी बघा एक ब्युटिफुल ट्रॉफी आहे. एक चांगल्या कंपनीचे शूज जोडी आहे या ठिकाणी. आणि या स्पर्धेत मला वाटतं शक्ती पाटील आणि प्रमोद पाटील आपण दोघांना विनंती करतो की हे पारितोषिक आपण द्यायचं आहे. अनरेग्युलर संघाचं पारितोषिक आहे. आणि खरोखरच नितीन पाटील ठरतोय या स्पर्धेतील अनरेग्युलर संघातील मालिकावीर. या नितीन काय खेळ केला आज. शूज आहेत आणि एक ब्युटिफुल ट्रॉफी. अगदी मनुष्य खालोखाल ज्याची कामगिरी राहिली तोच हा नितीन पाटील. आणि लगेचच आपण रेग्युलर फॉर्मॅटकडे वळतोय. या स्पर्धेतील बंधूंनो खरोखरच म्हणायचं झालं तर फलंदाजी करणं खूप अवघड असतं. कारण गोलंदाज सुद्धा तितकेच हुशार असतात आणि त्या गोलंदाजांवर प्रहार करून धावा जमवणं हे खूप जिगरीचं असतं. परंतु आजच्या संपूर्ण दिवसामध्ये रेग्युलरमधून तब्बल 6 संघ या स्पर्धेच्या माध्यमातून खेळवले गेले. आणि या 6 संघाच्या माध्यमातून या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समनचा पारितोषिक या ठिकाणी दिला जातोय. तो म्हणजे ज्याच्या नावी तब्बल 94 धावा आणि 2 विकेट अशी महत्त्वपूर्ण कामगिरी करणारा अक्षय पाटील ठरतोय बेस्ट बॅट्समॅन. उत्कृष्ट फलंदाज अक्षय पाटील. वेल प्लेड अक्षय. स्वतः कर्णधार होता अक्षय संघाचा. थोडक्यात हुलकावणी दिली परंतु या स्पर्धेचा बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट अक्षय पाटील. आणि लगेचच आपण वळणार आहोत या ठिकाणी रेग्युलर फॉर्मॅट मधील अगदी महत्त्वपूर्ण बक्षीस. बंधूंनो अगदी चांगल्या कंपनीचं वॉच या ठिकाणी आम्हाला जे प्राप्त झालं होतं ते म्हणजे गौतम धर्मा पाटील यांच्याकडून ब्युटिफुल वॉच आहे आणि एक ब्युटिफुल ट्रॉफी असे पारितोषिकाचं स्वरूप आहे. खरोखरच आजच्या दिवसामध्ये अगदी ज्या खेळाडूकडे सर्वांचा नजरा होता तो ठरतो या रेग्युलर फॉर्मॅटमधील मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी अर्थातच मनीष पाटील. मी मागाशीच म्हटलं होतं की भंडारली गावचं हे भवितव्य आहे. मनीष पाटील ठरतोय या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. एक ब्युटिफुल वॉच आपण पाहतो आणि सुंदर अशी पाहता क्षणी अगदी मन भरेल अशी ट्रॉफी. मनीष वेल प्लेड. खरोखरच अशीच सराव करीत जा. खूप चांगली फलंदाजी आहे तुझ्याकडे. मॅन ऑफ द सिरीज BPL स्पर्धेतील मनीष पाटील. तसेच रायबा राया ग्रुप यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला मनीष पाटील आणि रायबा राया ग्रुप यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. शक्ती पाटील द्या 1000 रुपयाचं पारितोषिक आहे द्या मनीषला. रायबा ग्रुप करून 1000 रुपयाचं पारितोषिक. मनीष पुढे आपण रायबा ग्रुप यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरल्याबद्दल. मनीष पाटील अगदी हसरा चेहरा आपण पाहतो बंधूंनो.
बघा किती हास्य त्याच्या चेहऱ्यावर, कारण आज दिवसचा संपूर्ण दिवस प्रेक्षकांचं एंटरटेनमेंट केलं तोच मनीष या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज. संपूर्ण दिवस आज ज्याने आपलं एंटरटेन केलं किंवा सगळ्यांचं स्वागत केलं, त्यांचं स्वागत श्री दत्तदादा येंदाळकर यांचं सन्मान आपण शक्ती पाटील यांच्या शुभ हस्ते करणार होतो, त्यांचं स्वीकारायचं आहे. कारण संपूर्ण काल त्यांना फोन केला आणि ते लगेच तयार झाले आणि आले आणि आम्हाला मोलाचं सहकार्य केल्याबद्दल आम्ही आयगावदेवी क्रिकेट संघ भंडारीच्या वतीनं त्यांचा हार्दिक आभार व्यक्त करतो. मी सर्व खेळाडूंना विनंती करतो की आपण थांबायचं आहे, इथलं बॅकअप करायचं आहे. सर्व खेळाडूंना विनंती करतो की आपण सर्वांनी थांबायचं आहे, इथली व्यवस्था संपूर्ण आटपून आपल्याला जायचं आहे आणि इथे आपला कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.